आहे, खूप अभिमान आहे सगळ्या आमच्या मतदारांचा, कार्यकर्त्यांचा की जे दिवस रात्र झटले, दिवस रात्र ज्यांनी काम केलं आणि माननीय मोदी साहेबांचं, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की तिसऱ्यांदा त्यांनी विश्वास दाखवला आणि हा तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने, लोकांना वाटत होतं की मताधिक्य जे आहे ते कमी होईल, पण मोठ्या मताधिक्याने जे आहे ही कल्याणची लोकसभेची जागा जी आहे ती लोकांनी पुन्हा त्याच विश्वासाने जे आहे ती निवडून दिली। अनेकदा विरोधकाकडून चर्चा होत होती की ह्या जागेला धोका आहे, तुमचं जे कार्यकर्ते आहेत ते काम करणार नाहीत, मात्र आज हे चित्र वेगळं दिसलं या ठिकाणी। ते मला विरोधकांना सांगणं आहे की कार्यकर्ता जो आहे आमचा तो पूर्णपणे जे आहे तो महायुतीचा हा कार्यकर्ता आहे। महायुतीचा जो कोणी उमेदवार इथे असला असता त्याला त्याच जोशाने जे आहे ते निवडून देण्याचं काम त्यांनी केलं असतं। आज त्यांनी माझ्यासाठी काम केलं इथे आणि जेव्हा इलेक्शन लढत असतो तेव्हा या सगळ्या अफवा पसरवण्याचं काम चालू असतं, पण आज चित्र आपल्याला स्पष्ट आहे की मोठं मताधिक्य जे आहे ते इथे मिळालेलं आहे। साहेब, आनंद अश्रू तुम्हाला आज म्हणजे अनावर झालेले आहेत, काय हा सगळा मोठा आनंद आहे की गेल्या वर्षीचा देखील विक्रम जवळपास तोडलेला दिसून येतोय? बघा, माझ्यासारखा एका 27व्या वर्ष ज्याचा काही संबंध नव्हता पॉलिटिक्स, 27व्या वर्षी मी खासदार झालो, 2019 मध्ये पुन्हा खासदार झालो, आता 2024ला पुन्हा झालो रिपीट। म्हणजे मागे वळून बघितल्यानंतर आपण कुठे आलो हे जर त्याचा विचार केला तर मला वाटतं एका युवकावरती एवढा विश्वास, मला वाटतं खूप हे काही सांगून जातं की तिसऱ्यांदा या 10 वर्षामध्ये केलेलं काम ते लोकांनी आज मतपेटीतून जे आहे ते त्यांचं प्रेम जे आहे ते व्यक्त केलं। आणि एवढ्या लोकांचं प्रेम, मी जेव्हा कॅम्पेनिंग पण करत होतो तेव्हा लोकांचं प्रेम बघून खूप खूप भावुक होत होतो वेगवेगळ्या क्षणाला, की लोक जेव्हा बाहेर यायची, स्वतः रस्त्यावरती उतरायची, लोक जेव्हा खिडकीमधून बाहेर यायची तेव्हा विचार करायचो आपण या लोकांसाठी एवढं काय केलं की एवढा विश्वास लोकांचा आहे करून। तर तीच आज भावना आहे। आज मोदी साहेबांना, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना, उपमुख्यमंत्री म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो मी, त्यात त्यांनी विश्वास दाखवला आणि त्यांच्या विश्वासाला जे आहे ते पात्र या ठिकाणी ठरू शकतो। साहेब, पोचपावती दिलेली आहे, नेमकं काय असेल ही पोचपावती दिलेली तुम्हाला सगळी जनतेने? जनतेने दिलेली पोचपावती आहे, कामावरती दिलेली पोचपावती आहे, कार्यकर्त्यांनी दिलेली पोचपावती आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने इथे काम केलं। आज इथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत, नाना सूर्यवंशीजी आहेत, आमचे गोपालजी लांडगे साहेब आहेत, मंदार आळवे आहेत, आमचे अंबरनाथचे किनीकर साहेब आहेत, सुनील चौधरी आहेत, सगळे आहेत, आमचं शशिकांतजी आहेत, सगळ्याच्या सगळे आहेत या ठिकाणी। सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे आणि मेहनत तिचं फळ जे आहे ते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।